हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मॉक पेपर सॉल्व्ह करत आहे मराठी लँग्वेजचा. ठीक आहे. हा आपला पहिला मॉक पेपर आहे. असेच आपल्याला 10 ते 15 मॉक पेपर सॉल्व्ह करायचे आहे. जर तुमचा सपोर्ट असला तेव्हाच मी हे मॉक पेपर बनवू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. म्हणून व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा मॉक पेपर आपल्याला असेच मॉक पेपर कंटिन्यू करायचे. हा फर्स्ट मॉक पेपर आहे, जेणेकरून आपण थोडा इझी लेवल घेतलाय. जसे जसे आपण मॉक पेपर बनवत जाऊ तसे तसे थोडा लेवल्स त्याचा चेंज होत जाईल. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे बघा, शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण सांग. तर बघा, ऑप्शन आहे इथे आपल्या, बाबांना आता स्वतः चालवते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे, राजपुत्रांनी सिंह पकडला. थर्ड आहे, उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे. आणि फोर्थ आहे, पावसामुळे भिंत कोलमडली गेली. ठीक आहे. तर इथे बघा, शक्य कर्मणी म्हणजे काय, सगळ्यात पहिले हे आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा आपण कर्मणी प्रयोगात करता लपलेला असतो तेव्हा कृती कर्मावर होते, बरोबर आहे. तर येथे भिंत जे आहे हे कृतीचा विषय असून ती कोलमडली गेली आहे असं आहे, म्हणून त्याचा जो कर्म प्रयोग आहे तो काय आहे, शक्य कर्मणी प्रयोग आहे. म्हणून इथे जो आन्सर आहे ते काय आहे, फोर्थ. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, दुरून डोंगर आणि डॅश. तर हे सगळ्यांना मन माहिती आहे, बरोबर आहे. तर बघा, देखणे, आतून पोकळ, साजरे आणि हिरवेगार. तर याचा सगळ्यांना आन्सर माहित आहे, दुरून डोंगर साजरे. आता ही प्रसिद्ध म्हण आहे, बरोबर आहे. दुरून डोंगरे साजरे वाटतात, याचा अर्थ काय आहे, एखादी गोष्ट दुरून सुंदर वाटते पण प्रत्यक्षात तशी नसते, म्हणून ती म्हण तशी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, माळी या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल. तर बघा, ऑप्शन आहे माळी, माळा, माड आणि माळ्या. जर एक वचनी जर बघितला अनेक वचनी, तर त्याचा आन्सर काय होईल इथे, माळ्या. माळी हे पुल्लिंग नामाचे अनेक वचन रूप माळ्या असे होते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, मिश्र वाक्य ओळखा. तर बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातलं मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, ऑप्शन आहे, उपास असल्यावर मी जेवत नाही. ठीक आहे. सेकंड म्हटलंय, मी जेवलो नाही कारण मला उपास आहे. थर्ड आहे, यापैकी नाही. आणि फोर्थ आहे, उपास आहे, जेवणार नाही मी. तर करेक्ट आन्सर काय होईल इथे, सेकंड, मी जेवलो नाही कारण मला उपास आहे. बरोबर आहे. दोन स्वतंत्र वाक्य आहे, कारण या अनुभवाचे अवयव जोडले गेल्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. कारण की इथे काय आलं आहे, कारण आलेलं आहे. मी जेवलो नाही कारण मला उपास आहे, असं. ओके. नेक्स्ट, फिफ्थ प्रश्न, मला मुलगा डॅश आहे. तर बघा, ऑप्शन आहे, पसंत आहे. आता इथे बघा, पसंत आहे, इकडे पण संत आहे, पसंतन आहे आणि पंतस आहे. तर बघा, ऑप्शन काय येईल इथे, मला मुलगा काय, पसंत आहे. बरोबर आहे. कारण की व्याकरण दृष्ट्या जर पाहिले तर अर्थाने जर बघितलं तर हा काय आहे इथे, पसंत जो आहे तो फर्स्ट जो आहे तो करेक्ट आन्सर. नेक्स्ट, 6वा, मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर बघा, मारक म्हणजे काय होते, मारणारा. तर बघा, ऑप्शन दिले आहेत, तारक, प्रशांत, जहाल आणि मवाड. तर तारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल तारक. ठीक आहे. मारक म्हणजे मारणारा आणि तारक म्हणजे तारणारा, ज्यामुळे हा विरुद्ध शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट, 7th, शिक्षकांनो आपापल्या वर्गात जा. ठीक आहे. या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडलेली विभक्ती कोणती आहे. तर बघा, ऑप्शन आहे, पंचमी, तृतीया, संबोधन आणि सप्तमी. तर इथे काय आहे, शिक्षकांनो. बरोबर आहे. या शब्दात नो या प्रत्ययामुळे काय आहे, संबोधन विभक्ती आहे. तर त्याच्यामुळे इथे काय आलं आहे, संबोधन काय आहे इथे करेक्ट आन्सर आहे. कारण की शिक्षकांनो म्हणजे काय झालं, संबोधन झालेले आहे तिथे. बरोबर आहे. म्हणून तिथे काय म्हटलंय, संबोधन विभक्ती. नेक्स्ट, 8, निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर निद्रिस्त म्हणजे काय होते, झोपलेला. तर बघा, इथे आहे सौम्य, शांत, जागृत आणि मनमोकळा. बरोबर आहे. तर निद्रिस्त म्हणजे काय होते, झोपलेला. तर त्याचा विरुद्धार्थी अर्थ काय होईल इथे, जागृत. जागृत म्हणजे इनडायरेक्टली म्हणजे जगलेला. बरोबर आहे. निद्रित म्हणजे झोपलेला. नेक्स्ट, 9वा, अडचणी वाचून उपाय सुचत नाही. ठीक आहे. अडचणी वाचून उपाय सुचत नाही या वाक्यातील शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन आहे, व्यतिरिक्त वाचक, सेकंड योग्यता वाचक, थर्ड तुलना वाचक आणि कैवल्य वाचक. तर करेक्ट आन्सर आहे इथे
व्यक्तिरेख वाचक, बरोबर आहे. वाचून हे अवयव अनुपस्थिती दर्शवते आहे, म्हणून हे काय आहे, व्यक्तिरेख वाचक आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10वा, खालीलपैकी कोणती जास्त विकारी आहे? तर बघा ऑप्शन आहे उभयान्वयी अवयव, विशेषण, शब्दयोगी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, विशेषण. कारण की विशेषण या जातीत लिंग, वचन, विभक्तीनुसार रूपांतरे होतात, म्हणून ते काय आहे, विकारी आहे. ठीक आहे. नेक्स्ट 11, सगळेच मुसळ केरात या म्हणीचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे सर्व मेहनत वाया जाणे, सेकंड बिनकामाच्या ज्या गोष्टी फेकून देणे, थर्ड दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकाच मापात मोजणे आणि फोर्थ क्षुल्लक गोष्टीतही स्वार्थ शोधणे. तर बघा सगळेच मुसळ केरात याचं म्हणणं आहे की सर्व मेहनत वाया जाणे, बरोबर आहे. मीन्स ही म्हण जी आहे ती प्रत्यक्ष निष्फळ ठरवण्यासाठी वापरली जाते, म्हणून ती म्हण आहे सगळेच मुसळ केरात. नेक्स्ट 12th, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन आहे नारा, नरा, नीर आणि नीर. तर बघा इथे करेक्ट आता हे दोन्ही नीर आहे, पण वेलांटी काय आहे, छोटी मोठी आहे. तर बघा इथे करेक्ट आन्सर जे होते हे होते नीर, म्हणजे थर्ड. नीर म्हणजे होते पाणी. ओके. नेक्स्ट 13, खालीलपैकी एक शब्द इतरांचा समानार्थी नाही तो ओळखा. तर बघा ऑप्शन आहे पती, धव, विप्र, कांत. आता विप्र म्हणजे बघा इथे बाकी सगळे जे आहे या पती या अर्थाचे आहे, बरोबर आहे. पण विप्र म्हणजे काय होते, ब्राह्मण. बाकी जे आहे ते सगळे पती या अर्थाचे आहे, बरोबर आहे. पती, धव, कांत हे जे आहे या पती अर्थाचे आहे, पण फक्त जे विप्र आहे, विप्र म्हणजे काय होते, ब्राह्मण. ठीक आहे. नेक्स्ट 14, द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर बघा क्रमवाचक, अनिश्चित संख्यावाचक, आकृतीवाचक आणि गुणविशेषण. तर करेक्ट आन्सर येईल इथे फर्स्ट क्रमवाचक, बरोबर आहे. द्वितीय म्हणजे दुसरा जो क्रम दर्शवत आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, क्रमवाचक. नेक्स्ट 15, दीदीचे बाबा रात्रीच आले. क्रिया विशेषण अधिक माहिती सांगणारा शब्द सांगा. बघा दीदी, रात्र, बाबा, आले. तर बघा इथे करेक्ट आन्सर काय येईल आता, रात्री. रात्री हे काय क्रिया विशेषण आहे, कारण ते क्रियेशी वेळ दर्शवत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, अधिक माहिती सांगणारा क्रिया विशेषण आहे तो. नेक्स्ट 16, तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे बरं. तो हा शब्द. तर बघा ऑप्शन आहे विशेषण, नाम, सर्वनाम, क्रियापद. तर इथे आपण कालच पाहिलं होतं सर्वनाम बद्दल, तर इथे काय आहे तो सर्वनाम, कारण की तो हा नामाऐवजी वापरला गेलेला सर्वनाम आहे, बरोबर आहे. हा सर्वनाम मध्ये आपण शिकलेलो आहे. नेक्स्ट 17, त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे, वाक्याचा काळ ओळखा. तर बघा साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे, थर्ड, चालू भूतकाळ. त्या काळी रोज पाऊस पडत असे म्हणजे भूतकाळात सातत्याने होणारी क्रिया दाखवत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, चालू भूतकाळ. नेक्स्ट 18, कठीण परीक्षा पार करणे, अर्थ सांगणारा वाक्प्रचार कोणता? तर बघा अग्निदिव्य, नेक्स्ट चतुर्भुज होणे, इत्रिशी करणे आणि आकाशाला गवसणी घालणे. तर करेक्ट आन्सर आहे अग्निदिव्य करणे. अग्निदिव्य म्हणजे काय, कठीण परीक्षेची कसोटी करणे, म्हणजे कठीण परीक्षा पार करणे, त्यालाच आपण काय म्हटलंय, अग्निदिव्य. ओके. नेक्स्ट 19, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, अर्थ निवडा. तर बघा उपकार कर्त्यावर उलटणे, सेकंड उपकार करासाठी टाळी वाजवणे, उपकार करण्याचे गुणगान करणे आणि निषेधार्थात टाळी वाजवणे. तर करेक्ट आन्सर काय येईल इथे, थर्ड, उपकार करणाऱ्याचे गुणगान करणे, बरोबर आहे. ज्या व्यक्तीचा उपकार झाला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्यालाच म्हटलं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. नेक्स्ट 20, गुपचूप जेवण करून घे या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे विद्यार्थी, सेकंड आज्ञार्थी, थर्ड स्वार्थी आणि फोर्थ संकेतार्थी. तर आता गुपचूप जेवण करते म्हणजे काय होईल, आज्ञार्थी, कारण की आदेश देणारे वाक्य म्हणून आज्ञार्थी आहे, बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर काय येईल, आज्ञार्थी. ओके. तर 20 क्वेश्चन्स येणार आहेत मराठी लँग्वेजचे. तर 20 क्वेश्चन्स आपण असेच बघणार आहे आणि 10 ते 15 मॉक पेपर्स बघणार आहे. ठीक आहे.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तसंच अकाउंट्सची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याची मध्ये 142 टॉपिक्सचे टोटल 7000 MCQs कव्हर केलेले आहे. पूर्ण टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर आहे. आजची लास्ट डेट आहे. ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल त्यांनी आज व्हॉट्सअपला मेसेज करून ही PDF घेऊ शकता, जी 750 ला आज मिळणार आहे. उद्यापासून हीच PDF 850 ला येणार आहे. ठीक आहे. तसंच ज्यांना पण सेपरेट PDF पाहिजे असेल तर सेपरेट PDF तुम्ही घेऊ शकता. इथे डायरेक्ट पूर्ण जे सब्जेक्ट्स आहे अकाउंटचे आपले त्या सगळ्यांची सेपरेट PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण पाहिजे असेल नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून तुम्ही इथे घेऊ शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.